नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. काय नाव तुझं? शिवम. गाव काय लावलंय कपाळाला? पूजा होती का? मग कुणी सांगितलं लावायला तुला? हे काय तुझ्या हातात? हा मेटा आहे. म्हणजे हा एक प्रकारचा गॉगल असतो, त्यामध्ये आपण गेम्स खेळू शकतो. हे गुरुजींनी सांगितलं आज खेळायचं म्हणून तुला. दाखव खेळून मला. कोणता गेम आहे? खूप सारे असतात. बरं, आता हेच खेळत बस तू. इकडे ये. खेळ खेळ खेळ. अरे काढला का लगेच? दिसत नाही. बरं खेळतो. ती पण बघा. तुझं काय नाव? ए मित्रा, तुझं काय नाव? हर्षल. काय करायला तू? काय करतो? प्रोजेक्ट. आणि तू? हां, मिनी PC बनवलायस. आणि तुझं गाव? पाबळचं आहेस. आणि कितवीला आहेस तू? मी 8वीत. इथं काय करायला? 4थीची शाळा आहे की इथं? मी ओपन स्कूलिंग. ओके. नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एक वेगळ्या प्रकारचा प्रयोग, आणि मला ह्या प्रयोगाबद्दल तर सांगायचंच आहे, पण एका व्यक्तीबद्दल, की आयुष्यामध्ये असे प्रसंग येतात तुमच्या की तुम्हाला असं वाटतं तर सगळंच संपलं आहे. काहीतरी तुम्ही उभा केलेलं असतं, त्याच्यामागे एक स्वतःची एनर्जी दिलेली असते, आणि त्यानंतर एक असे प्रसंग आयुष्यात येतात की त्या प्रसंगानंतर ती आपण जी काही एनर्जी लावली आहे ती खरोखर वाया गेली की काय असं वाटायला लागतं. आणि मग त्या प्रसंगात एकतर तुम्ही असं रसातळाला जाता, किंवा त्यातनं पुन्हा नवीन काहीतरी जिद्द घेऊन नवीन निर्मिती करत असता. त्या ह्या नवनिर्मितीची गोष्ट आहे. आणि सर, तुमचा परिचय महाराष्ट्राला करून देण्याची गरज नाही, पण तरीही आमचे जे प्रेक्षक तुम्हाला ओळखत नाहीत, तुमचं नाव तर सगळेच ऐकून आहेत की वारे सर वारे सर. तर तुमच्या वडिलांचं नाव तुम्ही बबनराव सांगितलं. जी जी. पूर्ण नाव तुमचं? दत्तात्रय बबनराव वारे. आणि तुमचं शिक्षण सर फॉर्मल? मास्टर डिग्री झाली त्यानंतर एज्युकेशनमध्ये? आणि नाही, रेग्युलर MA. आणि आता मास्टर एज्युकेशनमध्ये करतोय. पण तुम्ही आता ह्या शाळेत आलात, तुमची पहिली शाळा म्हणजे बाबळेवाडी. जी. तिथं तुम्ही ते नावारूपाला आणली. मी तुमच्या इथल्या काही विद्यार्थ्यांना बोललो. तुम्ही होता तेव्हा 30-35 तिथे विद्यार्थी होते. तुम्ही आलात तेव्हा 700-800 विद्यार्थी होते. इथे तीच परिस्थिती होती? हां, ही जे सुरुवातीची 3 विद्यार्थ्यांची शाळा होती. फक्त 3? हो. आणि त्यानंतर मग ती वाढ होत गेली. काही मर्यादा होत्या म्हणून, नाही तर इथं आत्तापर्यंत खूप सारे विद्यार्थी असतात. तरी आम्ही 100च्या पुढे गेलो इथं पण. मी 3 वरून तुम्ही 100ला गेले. किती वर्ष? हा एक 1.5-2 वर्षाचाच काळ आहे सगळं. आणि मग त्याच्यासोबत इन्फ्रास्ट्रक्चरची डेव्हलपमेंट असू द्या, किंवा आम्ही शिक्षण प्रक्रियेवर, शिक्षण पद्धतीवर बरंच पुन्हा काम केलं. कारण ह्या अशा म्हणजे समजा एक शाळा निर्माण होणं आणि ते तर होत राहील, पण एक सगळ्यांना उपयोगाला येईल असं काहीतरी आता डेव्हलपमेंट झाल्या पाहिजेत, किंवा त्या रचना तयार झाल्या पाहिजेत. हा एक आता इथं आल्यानंतरचा म्हणजे वैयक्तिक मी आणि ग्रामस्थ म्हणजे सगळ्यांचाच याच्यावर, ह्या मतावर आम्ही अलाइन झालो की आता अशा काही स्ट्रक्चर्स तयार व्हावेत की जे सगळ्याला कामाला येतील. कारण आता मास याच्यावर झालं पाहिजे. आता एक शाळा निर्माण होण्यात अर्थ नाही. आणि योगायोगाने सगळं असं घडत गेलं की जिल्हा परिषद शाळांच्या बद्दल जे एक दुय्यम दृष्टिकोन असायचा, नकारात्मक असायचा, तर त्याला फार चांगली उत्तरं आता मिळाली. त्यामुळे आता त्यात तुमचं फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. मला आनंद वाटला की तुम्ही दुसरी एक शाळा. पण आता सरांनी हे जे उभा केलं, मी ह्या मुलाला जाणीवपूर्वक ते करून, तू काय सोडला लगे गेमला का? हा, खेळला नाही का? खरं येतं की नाही तुला खेळायला? खेळलास ना. आता ही जी आहे, हे मला वाटतं कोणीतरी मुंबईच्या लोकांनी तुम्हाला डोनेट केलं आहे. हो, एक कुटुंब आहे ते. हां, ते कुटुंब आणि ते साठे साने नावाचं. हो हो. हां, माधव साठे सर आहेत आणि त्यांचे सगळे नातेवाईक, त्यांनी हे डोनेट केले. बरं, म्हणजे हा पूर्ण हॉल त्यांनी डोनेट केला? हा हॉल. आणि हे जे काही आहे, आणि हे बाकीच्या ज्या व्यवस्था आहेत, हे भारत फोर्जमधून
त्यांच्या CSR मध्ये. त्यांच्या CSR मधून त्यांनी केलं आहे. पण तो CSR येण्यासाठी तुम्हाला आधी गुणवत्ता दाखवावी लागली असेल. ती ही जी लॅब आहे आमची पुढच्या शाळेमध्ये एका वर्गामध्ये होती आणि भारत फोर्जमधून लीना मॅडम आल्या होत्या इथं. सुनील सर होते सोबत त्यांच्या. आणि ते आल्यानंतर तिथं जे काही मुलं खेळत होती त्यांचं जे चाललं होतं शिकण्याचं, तर ते प्राथमिक शाळा म्हणून तर ते फार सुंदर दिसत होतं सगळं चित्र. मग याला कसं आणखी बळ देता येईल, तर त्यांनी ही लॅब न्यू एज टेक्नॉलॉजी लॅब उभी करून त्यांनी मदत केली आम्हाला. राईट. आम्ही प्रयत्न करत होतो, पण आम्ही आमच्या पालकांच्या बळावर जेवढं होईल तेवढंच करत होतो. त्यांचा सपोर्ट चांगलं स्वरूप आलं आता सगळ्याला. आणि आत्ता दत्तात्रय वारे सरांची मी मुलाखत ह्या क्षणाला करण्याचं कारण म्हणजे त्यांना आत्ता 1 कोटी रुपयाचा ह्या शाळेला पुरस्कार मिळाला. तो केव्हा मिळाला, कोणाचा पुरस्कार आहे, त्याच्यात तुमच्या स्पर्धेत कोण कोण होतं? T4 एज्युकेशन म्हणून ती एक जागतिक स्पर्धा आहे किंवा संस्था. T4 एज्युकेशन. T4 एज्युकेशन, T4 असे. आणि ती एक स्पर्धा घेते ती संस्था. म्हणजे दरवर्षी ती स्पर्धा असते आणि त्या जागतिक पातळीवरती असते का? जागतिक पातळीवर. त्या स्पर्धेचं नाव आहे की वर्ल्ड बेस्ट स्कूल कॉम्पिटिशन. आणि लाखो शाळा त्याच्यामध्ये दरवर्षी पार्टिसिपेट करतात. लाखो शाळा असतात दरवर्षी जगभरातल्या. पण मोस्टली सगळ्या शाळा खाजगी असतात. त्या ही खाजगी शाळांचीच ही स्पर्धा म्हणजे खाजगी शाळांचीच मक्तेदारी होती. आणि त्या खाजगी शाळांच्या मधून ह्या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा असं घडलं होतं की एक सरकारी शाळा त्याच्यामध्ये सहभागी झाली. आमचं सहभागी होण्याचं कारण असं होतं, एक दिवस सहज पाहत होतो मी इंटरनेटवरच्या बातम्या पाहत होतो शाळेसंदर्भातल्या किंवा शिक्षण रिलेटेड. तर मला एक तिथं बातमी दिसली की दिल्लीची एक खाजगी शाळा ती ह्या टॉप 10 मध्ये आली म्हणून गेल्या वर्षीच. आणि मग थोडी उत्सुकता म्हणून पाहिलं संस्था कोणती आहे, स्पर्धा कोणती आहे आणि टॉप 10 मध्ये आलेल्या 10 शाळा कशा आहेत. तर मी ते थोडंसं त्याचे डाउनलोड केलं, प्रिंट काढून पाहिल्या आणि ते सगळं मी वाचलं. तर माझ्या एक गोष्ट लक्षात आली, फार काही विशेष नाही, यांच्यापेक्षा चांगलं करतोय आपण. व्हेरी गुड. आणि मग थोडंसं असं एक वेगळा विचार असा आला की सरकारी शाळा म्हणून त्या पातळीवर आपण खूप चांगलं काम करतोय, पण त्याच्या पलीकडे जाऊन जागतिक पातळीवर आपण नेमकं कुठं आहे हे चेक करून पाहण्यासाठी हे चांगलं व्यासपीठ आहे. ठीक आहे, आपण कुठपर्यंत जाऊ, कुठपर्यंत आपला निभाव लागेल वगैरे हे नंतरच्या गोष्टी आहेत. आपण हे करत राहू आणि पाहत राहू. तर पण झालं काय, आम्ही सहभाग घेतला, प्रत्येक टप्प्यावर आम्ही पुढे जात राहिलो. आणि असे किती टप्पे होते? एक साधारण 5-6 टप्पे होते त्याच्यामध्ये. पण प्रत्येक टप्प्यावर आम्ही पुढे जात राहिलो. शेवटून 3ऱ्या टप्प्याला मुलाखती होत्या, तिथपर्यंत पोहोचलो. अर्जेंटिनामधून आमची ऑनलाईन मुलाखत घेतली की जे डॉक्युमेंट आम्ही दिलं होतं ते फॅक्ट चेकिंग झालं होतं. त्या सगळे पुरावे त्यांनी त्यांच्याकडे घेतले होते. आणि लोकसहभाग ह्या क्रायटेरियामधून आम्ही पुढे जात होतो. 5 क्रायटेरिया होते तिथं सेगमेंट आणि 5 मध्ये आम्ही लोकसहभागातून पुढे जात होतो. तर त्या याच्यामध्ये मुलाखत झाल्यानंतर थोडासा अंदाज आला की मुलाखत फार चांगली झाली, नक्कीच काहीतरी चांगलं घडेल, चांगला निरोप येईल. योगायोगाने तो आला आणि टॉप 10 मध्ये तुमची शाळा सिलेक्ट झाली असं तो मेल होता. त्यानंतर शेवटच्या टप्प्यात आलो आम्ही ह्या स्पर्धेच्या. तो शेवटचा टप्पा असा होता की पब्लिक वोटिंग होतं. त्याच्या 5 सेगमेंटमध्ये टॉप 10 झालेल्या शाळा होत्या, त्यातल्या 5 निवडायच्या होत्या. त्यात प्रत्येक टप्प्यामध्ये एक निवडायची होती प्रत्येक सेगमेंटमध्ये. आणि मग ती कशी निवडायची, तर ज्यांना जास्त वोटिंग होईल, सर्वाधिक वोटिंग होईल, ती शाळा पहिली त्या सेगमेंटमध्ये होईल. आणि एक शाळा जी ह्या 50 मध्ये सर्वाधिक मतं मिळवेल ती बेस्ट ऑफ द बेस्ट होईल. ही 6वी शाळा की जी बेस्ट ऑफ द बेस्ट, वर्ल्ड बेस्ट स्कूल. तर त्या पद्धतीने मग त्या 30 तारखेला मागच्या आत्ताच्या जो ऑनलाईन निकाल डिक्लेअर झाला, तर तो निकाल असा होता की 5 विभागांमध्ये 5 शाळा आणि बेस्ट ऑफ द बेस्ट ही शाळा जालिंदर नगरची डिक्लेअर झाली. जगात 1 नंबर. वा. आणि तुम्हाला त्याबद्दल पुरस्कार रूपामध्ये
1 कोटी रुपयाचं बक्षीस अबुधाबीला ज्याचं वितरण होणार आहे. आणि म्हणजे ती गोष्टच खरं तर रोमांचकारी आहे की जिल्हा परिषदची सरकारी शाळा, मराठी माध्यमाची शाळा जगात 1 नंबर असू शकते. वा सर, अख्ख्या महाराष्ट्राच्या वतीनं तुमचं अभिनंदन. तुम्हालाही माहिती आहे की आमचं हे चॅनल खूप लोक बघतात आणि मला आनंद आहे की एक असा शिक्षक आपल्या भूमीमध्ये आहे की त्याला, आणि पुन्हा तेच धोरणकर्त्यांना माझं म्हणणं तेच आहे की तुम्ही अशा लोकांच्या सहभागातनं आणखी महाराष्ट्राचं शिक्षण सुधारण्याच्या दृष्टीनं काय करू शकता याच्याबद्दल विचार करा. पण आत्ता तरी मी केवळ त्यांचं अभिनंदन करण्याच्या भूमिकेमध्ये आहे. पुनश्च एकदा तुमचं अभिनंदन. पण हे कसं घडलं तर ह्या शाळेची एक छोटीशी टूर आपण करूया. सुरुवात करू सर. हे काय आहे? इंटरॅक्टिव्ह पॅनल आहेत. असं प्रत्येक वर्गामध्ये आम्ही लावलेले आहेत हे इंटरॅक्टिव्ह पॅनल. इंटरॅक्टिव्ह पॅनल. आणि प्रत्येकाला डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर आपण ज्याला म्हणतो की जे खाजगी शाळांमध्ये खूप चांगल्या पद्धतीने असतं डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर, आणि सरकारी शाळांमध्ये थोडीशी मर्यादा असते. पण आम्ही आमच्या सुरुवातीच्या लोकसहभागाच्या माध्यमातून कुणाकडं जुने असतील, कुणी दुरुस्त करून देत असेल तर असे लॅपटॉप, काही टॅबलेट आम्ही मुलांसाठी उपलब्ध करून घेतले होते. हा रोबोट मुलांनी बनवलेला आहे. मुलांनी बनवलेला रोबोट आहे. इयत्ता 2री पासून साधारण 6वी पर्यंतची मुलं त्याच्या टीममध्ये होती, बनवणाऱ्याच्या टीममध्ये. तो फंक्शनल आहे का आता? हो. दाखवा जरा ऑपरेशनल. यश बाबा इकडे येऊन दाखव. आणि हा काय सर? तो आता आर्म रोबोट आर्म आहे. तो आत्ता न्यू एज टेक्नॉलॉजीच्या याच्यासाठी आणलाय की कसं चालतं कंपनीमध्ये एक काम. ओके. मॅन्युफॅक्चरिंगचं काम कसं चालतं याच्यामध्ये एक, ह्या लॅबमध्ये एक महत्वाची गोष्ट आहे इंडस्ट्री 4.0 आपण ज्याला येस, ज्याची खूप जगात चर्चा आहे. इंडस्ट्री 4.0 सगळ्या गोष्टी इथे आहेत आता. आणि मुलं शिकतायत त्याच्यावर. राईट. यश मला दाखव. आणि मला हा दृष्टिकोन फार महत्त्वाचा वाटला, कारण ब्रिटनमध्ये जे इंडस्ट्रियल रिव्होल्युशन झालं तिथपासून ते इंडस्ट्रियल 4.0 पासून आपण आता आलोत, आणि त्याची काही रूपक स्वरूपातली ही मांडणी आहे. हा काय टॅब आहे का रे? टॅबवर ऑपरेट होतं का ते? त्याच्याशी कनेक्ट होतं. याच्यात एक सॉफ्टवेअर. तू होतास का याच्यामध्ये? हे बनवण्यात तू पण आहेस? तुझे वडील काय करतात? माझ्या वडिलांचं एक दुकान आहे, म्हणजे टीव्ही रिपेअर करतात. टीव्ही रिपेअर करतात. आणि घरी तुझ्या आई वडील, बहीण भाऊ? मला एक दिदी आहे, सक्की मोठी आहे. ती 10वीत आहे आता, म्हणजे 10वी झाली तिची. माळा सगळ्यालाच घातलं काय की घरी? मला वाटतं नाही, मी घातली. तूच घातली. माळकरी पोरगा आहे आपला. चांगला आहे. दाखव मला हा ऑपरेट करून. आणि ह्याच्या आधी तू ज्या शाळेमध्ये होतास, कुठली का असे ना, त्या शाळेत हे काही होतं का? तेव्हा नव्हतं काय. पण मी तिथे, मी जेव्हा 4थीत होतो, एका शाळेमध्ये मी सोलरची कार बनवली होती. आता आम्हाला करून दाखवय. काय राईट. पण आता ही ओपन स्कूलिंगची जी कॉन्सेप्ट आहे, मला वाटतं बरीच मुलं तुमच्याकडे ओपन स्कूलिंगमध्ये आता आली आहेत. तू कर तुझं काम. फार नाहीत, पण ज्यांची अशी इच्छा होती की ज्या पद्धतीने आपण शिकतोय ह्या पद्धतीने आपल्याला आणखी पुढे शिकलं पाहिजे, स्वातंत्र्य घेऊन शिकलं पाहिजे, आणि कुठलंही नुकसान न होता त्या मुलांचं पुढचं शिक्षण झालं पाहिजे असं ज्यांना वाटतं, ही मुलं मग ओपन स्कूलिंगमधून NIOS मधून. आणि हा तुम्ही जो ड्रोन ठेवला आहे, जी, हा कशासाठी ठेवला? हा ड्रोन ह्याच लॅबमधलं एक डिपार्टमेंट आहे, ड्रोन आणि एव्हिएशन म्हणून. तर तिथं हे सगळे सेपरेट पार्ट आणले आणि काही पार्ट 3D प्रिंटरवर बनवले. तुम्ही इथे बनवले? कुठे 3D प्रिंटर? इथे 3D प्रिंटर पण आहे. आणि सर, तुझं काय नाव? हा, तुझं काय नाव? तुला येतं का हे सगळं? तुला येतं का? तुझं काय नाव? खुशी. काय करली कम्प्युटरवर तू? स्क्रॅच करतेस. आणि तू काय करली? गेम? हा. तर हे 3D प्रिंटर आहे तुमचं. हो. याच्यात तर तुम्ही प्रिंट काढून तू ड्रोन बनवला. तुझा ऑपरेट झाला की सांग, मी येणार तिकडे बघायला. हा. याच्यामध्ये काय होतं की हा जो ड्रोन बनवला, अभ्यासक्रम आपण जो पुस्तकामध्ये असतो हा फार थोडा आहे, पण त्याचं ॲप्लिकेशन आपण कुठल्याही स्तरावर नेऊ शकतो. हा जो समजा हा ड्रोन बनवताना ज्या काही गोष्टी केल्यात मुलांनी, त्याचा विचार केलाय, त्याच्यावर काम केलंय, 70% फिजिक्स एक ड्रोन बनवेपर्यंत मुलांच्या अभ्यासातून गेलं. वा. ही कन्सेप्ट आमची प्रत्येक प्रयोगात असते. व्हेरी गुड सर. की ज्या कन्सेप्ट आहेत त्याचं हायर लेवल ॲप्लिकेशन इथल्या प्रयोगांमधून झालं पाहिजे, प्रोजेक्टमधून झालं पाहिजे. तर ते
एकदा हातातून गेलं किंवा ॲप्लिकेशन बेसवर एखादी कन्सेप्ट कळली तर त्यांच्या भाषेमध्ये ती कुठंही वापरू शकतील, उत्तरं देऊ शकतील भविष्यामध्ये. हां. आणि हे काय मग हा एक जो स्पेस होता आमचा तो युटिलाइज केला. युटिलाइज केला. प्राचीन भारताचा जो नकाशा आहे तो आम्ही इथं लावलाय. त्यात तुम्ही तो गांधार वगैरे मग अशी आल्याबरोबर माझं लक्ष तिकडे गेलं. हा ती सगळी जुनी नावं आहेत बरं. आणि एका ठिकाणावरून हा नकाशा आम्हाला उपलब्ध झाला. पण आता तुमच्या ह्या सगळ्या कामामध्ये ह्या सगळ्या गावकऱ्यांचं कॉन्ट्रीब्युशन फार महत्त्वाचं आहे. हो. तुम्ही इथलेच का? तुम्ही पण इथलेच आणि सकाळचे प्रतिनिधी आहेत. या इकडे सकाळकर. हे इथे स्थानिक पत्रकार आहेत, सकाळसाठी काम करतात. सर जेव्हा आले तेव्हा आणि आता 2025ला तुमच्या ह्या परिसरातल्या शाळेने 1 कोटीचं बक्षीस मिळवलं तेव्हा काय फरक झाला? नाही, खूप फरक झाला. सर ज्यावेळी आले त्यावेळी मी पहिल्यांदा एक 6-8 महिने झाले की आम्हाला समजलं की सर आले तर इथं प्रगती चालू आहे. त्यावेळी मी बातमी केली. हां, त्यावेळी सरांनी विचारलं काय, पण मी स्वतः आलो होतो. जुन्या इमारतीचा फोटो आहे माझ्याकडे असेल मे बी. आता किती वर्ष झाली सर? 2 वर्ष, 2-2.5 वर्ष. तर त्यावेळी ते काहीच नव्हतं नाही. थोडंसं सरांनी हा एक डाऊन केला होता. त्यावेळी मी आलो होतो. 15-16 पट होता आणि त्या 15-16 पैकी मुलं यायची 4-5च शाळेत, अशी परिस्थिती होती. मी ज्यावेळी भेट दिली त्यावेळी वाढली होती, पण मागची परिस्थिती आहे ग्रामस्थांकडून आम्ही समजावून घेतली. अशी परिस्थिती म्हणजे शाळा बंदच पडण्याच्या मार्गावर होती. आणि सरांना एक थोडीशी शिक्षा म्हणून जसं काय इकडं दिलं होतं की काय ही शाळा असं कळत नाही. कारण शिक्षाच होती ती. अर्थात ते बोलणार नाहीत कारण अजून ते व्यवस्थित आहेत. तुम्हाला मला माहिती आहे, महाराष्ट्रालाही माहिती आहे. ते म्हणतात ना की काय पातिव्रत्यालाच काय मागणी परीक्षा द्यावी लागते, तशी त्यांची ती अग्नी परीक्षाच होती. त्यातून ते आता खूप तावून सुलापून बाहेर निघाले. आणि त्यांच्याबद्दल पूर्वी असंही बोललं जायचं की वाबळेवाडी म्हणजे काय नाही, आमचाही सहभाग होता. बरोबर. आणि मी जरा आपल्या प्रेक्षकांसाठी सरावरती अगदी भ्रष्टाचाराचे सुद्धा आरोप झाले, ज्याची चौकशी झाली. त्या चौकशीत ते बाहेर आले, स्वच्छ म्हणून बाहेर आले. ते वाबळेवाडीत करू शकले, पुन्हा ते असं करू शकणार नाहीत असं एक लोकांचं मत होतं. पण पुन्हा जालिंदरनगरमध्ये पण त्यांनी हे केलं आणि हे तुमच्या सहभागाशिवाय झालेलं नाही. तुमचा तर बंगला शेजारीच आहे पलीकडे. पण सर आले तिथपासून ते विद्यार्थी वाढायला कधी सुरुवात झाली? सर आल्यावर लगेच विद्यार्थी वाढायला जवळजवळ 100चा पट तयार झाला. लगेच एक 2 महिन्यातच पट तयार झाला. पण हे सगळं तुमच्या डोळ्यासमोर घडलंय ना? हा, पण त्याच्यात मग सरांनी आता इथे एवढ्या माडरा नाव आले आणि आम्ही पहिले नाव ऐकून होतोच ना सरांचं. आणि ऐकलं आम्हाला आनंद वाटला. आम्हाला आनंद वाटून नसता राहिला नाही तर जवळच्या आसपास पालकांना आनंद वाटला किंवा एवढ्या स्टेपचा शिक्षक आला म्हणजे जवळजवळ सगळी पोरं इथे जमा झाली. वरुड आसन, किंदूर आसन, पाबळ आसन, पार जातेगाव पासून पोरं इकडे यायला लागली. चिंचोशीची मुलं यायला लागली. हे आलेत की. तुम्ही कुठून आले? या पुढं किती किलोमीटर अंतर आहे इथून? 12 किलोमीटर. तिथून मुलाला इथं आणता तुम्ही? नाही, गुरुजींच्या गाडीतच येतो. मला 5 किलोमीटर सोडावं लागतं. बरं. म्हणजे तुम्ही 5 किलोमीटर नेऊन गुरुजीच्या गाडीत सोडता, मग गुरुजी त्याला इथे घेऊन येतात. अशी आजूबाजूच्या किती गावातली मुलं आहेत इथे? 5-6 गावची मुलं. ए यार, झाला की नाही तुझा? कुठे दाखव, इथं आणून दाखव मला. पुढे घे. मी म्हणलं नुसतंच उभा करून ठेवलंय तू इथे. Alexa, tell me reaction of photosynthesis. हे अलेक्साचं कनेक्शन तू त्याला दिलंयस. अलेक्सा तुला ह्यातलंच वाचून तिथे सांगते. पण हे फंक्शन कसं करतं? हे काय करतं, याच्यामध्ये एक माईक आहे. आपला आवाज डिटेक्ट करून त्याचं हे सॉफ्टवेअरशी कनेक्ट होतं. आता आपल्याला बाजारामध्ये रेडीमेड अलेक्सा पण मिळते. हो. पण आपण याच्यापेक्षा अशी बनवू शकतो. ती महाग असते. आणि ठीक आहे. आपण हे पूर्ण याचं हे काय बाबा? हा एस वॉटर. कुणी बनवला हा? विकत आणला? ह्याचं जे कनेक्शन होतं रेडीमेड होतं. किट होतं. मग त्यामध्ये कोडिंग आणि आम्ही केलं. तू कोडिंग केलंयस त्याचं? कितवीला आहेस तू? आता 4थीला. ह्याच शाळेत आहेस का? काय नाव तुझं पूर्ण? शिवम विशाल खरपुडे. दाखव बरं काय कसं फंक्शन करतं ते. पण मग अशी ही जी मुलं आहेत ज्यांचं तसं फॅमिली बॅकग्राऊंड हे शेती आणि त्या विषयाशी निगडीत आहे, ती एकदम असं टेक सॅव्ही व्हायला लागतात. तर त्यांच्या हातात त्या गोष्टी दिल्यामुळं ते घडतं की कसं?
एकतर ह्या गोष्टींचं कुतूहल असतं मुलांना नेहमी. तुम्ही आम्हाला पुढे घेऊन या आता हे सगळं. हां, पुढे जाऊ आपण सर. हां, मुलांना कुतूहल असतं. कुतूहल असतं या गोष्टींचं आणि त्यांना ते साहित्य, एक्सपोजर, मार्गदर्शन आणि फ्रीडम ह्या गोष्टी जर शाळेत आपण उपलब्ध करून दिल्या तर ते त्यांच्या आपोआप त्या गोष्टी त्याच्यातलं बरंचसं शिकणं, थोडं जर बेसिक आपण शिकवलं तर बाकीचं बरंचसं शिकणं हे स्वतःच्या पातळीवर होतं. ग्रेट. कारण ह्या गोष्टी त्यांना अगोदरच कुतूहल असल्यामुळं ते स्वतः शिकणं ती प्रक्रिया घडते, एकमेकांकडून शिकणं ही प्रक्रिया घडते. त्याच्यानंतर तंत्रज्ञानाच्या मदतीने शिकणं, समजा ते काहीतरी करता येतं आणि त्यांना अडचण आली तर मग यूट्यूबवर पाहून, ChatGPTला विचारून ह्या सगळ्या गोष्टी ते करू शकतील. आडलंच काही तर शेवट डाऊट म्हणून शिक्षक, मग मी असेल किंवा त्याच्या संबंधित एखादा पालक कुणी आमचा तज्ज्ञ असेल तर त्यांना जोडून देणं. आता ह्या तुम्ही पेट्याच्या समोर ठेवल्यात. पूर्वी आपल्याकडे त्या ITIच्या ह्याच्यामध्ये जसं असायच्या तशा आहेत, पण आता सगळं अत्याधुनिक तंत्र दिसतं मला. त्याच्यामध्ये ऑटोमेटेड कलर सॉर्टिंग युजिंग. हो, त्याच्यामध्ये आर्डिनो आहेत, सेन्सर आहेत वेगवेगळे, त्याच्यामध्ये ES32 आहे, रास्पबेरी पाय आहे, वेगवेगळ्या सिस्टीम आहेत सगळ्या ह्या. मी जसं म्हटलं की इंडस्ट्री 4.0 मध्ये आता काय होणार पुढं त्याचं एक हे पाहायचं असेल बेसिक मॉड्यूल तर ह्या लॅबमध्ये सगळं पाहायला मिळतं. वा. आणि ह्या रूममध्ये सरांनी ही जी लॅब बनवली आहे तिथे तुम्हाला एअर कंडिशन पण सगळं वातावरण आहे. मला वाटतं हे पण कुणीतरी तुम्हाला CSR मधून डोनेट केलेलं आहे. हे भारत फोर्जनेच केलं. भारत फोर्जनेच केलेलं आहे. तर सरांच्या ह्या शाळेची छोटीशी आपण सैर करूया. आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे, पण मला खरोखर छान वाटली. पलीकडच्या बाजूला स्विमिंग टँक आहे. हे कशासाठी केला तुम्ही स्विमिंग टँक? तर तो सरकारी जिल्हा परिषद जरी आमची शाळा असली ह्या पाणी आणि पोहणं हे आवडतं विद्यार्थ्यांना. मी वर सोलार पण बघितलं. सोलरवरच चालते सोलार पूर्ण शाळा. पूर्ण शाळा. त्याचं लाईट बिल 0 आहे. 0. 2 किलो 2.5 नेट मीटरिंग केलेली आहे तुम्ही त्याची? नाही, हे आम्ही ऑफ ग्रेड बनवलेले, ऑन ग्रेड नाही आहे. बरं बरं बरं. अपग्रेड म्हणजे जेवढं होईल तेवढं वापरायचं. हो. शौचालयांची स्थिती पण बघा आणि तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीची योग्य ती काळजी घेऊन. आणि खरं तर अशी मॉडेल्स, म्हणजे आता आपण दिल्ली मॉडेल्सबद्दल बोलतो, अरविंद केजरीवालाबद्दल बोलतो, हे दाखवलं पाहिजे, जरूर दाखवलं पाहिजे. स्विमिंग टँक पलीकडे आहे, दाखवायचा का? जाऊन पटकन परत आहे. मी तोपर्यंत सरांना आणखी प्रश्न विचारतो. पण मग ह्या स्विमिंग टँकला पाणी सर व्यवस्था केलेली आहे पाण्याची. बरं. पण मुलं खरोखर पोहतात की कसं आहे? आता हे वातावरण थंड असल्यामुळं नाही तर आम्ही शुद्ध पाणी भरून रोज 4-5 दिवसाला पाणी चेंज करतो. कारण ते काढायला लागतं तुम्हाला हे पाणी. नाही, पाणी हे आम्ही आता change करतो 4-4 अच्छा, ह्या गावचे उमरे किती, घरं किती आहेत गावात? जालिंदर 25-30 घर आहेत. लोकसंख्या 150. 150 पाऊण 200. एवढ्या छोट्या गावातला हा सगळा चमत्कार आहे. आता हे जे वर टीन वगैरे सगळे हे रूप तुम्ही गेल्या 2 वर्षातच बदललं पूर्ण. हो, पूर्ण. आता इंडस्ट्रियल 4.0 ची जी कॉन्सेप्ट आली ही तुम्हाला आपल्या डोळ्यासमोर काही विशिष्ट असं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून करायची म्हणून आली का? काही लोकांना असं वाटतं की आपल्याला पुरस्काराच्या दृष्टीने सुद्धा काही गोष्टी कराव्या लागतात, इच्छा असो किंवा नसो. नाही, याच्यात पुरस्कार वगैरे आता काय म्हणजे पुरस्कार हा विषय फारसा महत्वाचा नसतो. आपल्या पाण्याची व्यवस्था दाखवा. आपल्या समोर जी मुलं आहेत त्या आपल्या समोरच्या मुलांना त्यांच्या पुढच्या काळामध्ये कशाची आवश्यकता आहे, 10-15 वर्षानंतर जग कसं असणार त्याचे साधारण अंदाज बांधून त्या सगळ्या गोष्टी शाळेत झाल्या पाहिजेत. हा एक त्याच्या पाठीमागचा विचार आहे. आपण इकडून जाऊ शकतो, इकडून जाऊ शकतो, नाही जाऊ शकतो. चला मग ह्याच बाजूने जाऊया. हा दृष्टिकोन तुम्ही डोळ्यासमोर ठेवला की मुलांना पुढं काय. बाय द वे, महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांसाठी हा व्हिडिओ तुम्ही अधिकात अधिक लोकांपर्यंत जाऊ द्या. कारण एक तर तुम्हाला प्रत्येकाला इथं येऊन पाहणं शाळा शक्य नाही आहे, वारे सरांशी संवादी साधणं शक्य नाही आहे. आत्ता त्यांचा नंबर मी दिला तर ते पुढचे काही महिने फोन कॉलच घेत राहतील. त्यामुळं पुण्यापासून साधारणतः मला तर किती वेळ लागतो पुण्यापासून इथे यायला? 1.5 तास. 1.5 तास. आणि कसं यायचं पुण्यापासून इथे? पुण्यापासून खेड मार्गाने येतं आळंदी मार्गे येतात. आळंदी मार्गे पण येता येतं, खेड मार्गे पण येता येतं. ठीक आहे. आता इथं राहण्याची काही सोय सर? समजा काही लोक अशी आली की जी इथं नानांकडे पाहुणे म्हणून यांचा शेजारीच बंगला आहे, या कुंड्यांची रचना मला सगळ्यात चांगलं वाटलं ते. मी आता शूज काढायला लागेल. नाही, राहू नाही चालेल ना? नाही तरी पण हा आर्ट स्टुडिओ आहे. आर्ट, इथं आर्टमधल्या सगळ्या गोष्टी प्रॉपर दिलेल्या आहेत मुलांसाठी उपलब्ध करून. सगळं साहित्य शाळाच पुरवते. बर. आणि आर्ट म्हणजे ऍक्च्युअली आर्ट पेंटिंग आहे सगळं बर.
शिवणकाम पण आहे. शिवणकाम, ही मातीकाम. मुलं शिकतात पहिली चौथीची. हो, हे त्यांचंच काम आहे. हे काय वा. गोष्टी प्रत्यक्ष मुलं मग मुलं आणि मुली असं काही भेदाभेद तर नाही ना नाही, त्याच्यावर? तसं काहीच नाही. सगळं सगळ्यांनी शिकायचं. हे अशा पद्धतीची ज्वेलरी पण मुलांनी बनव. आता हे तुमच्या मुलांनी केलंय? हो सर. हे चौथी किती वेळची मुलांनी केलंय? हा अगदी पहिलीपासून सुरू होतं हे सगळं. खूपच छान आहे. तर हा तुमचा आहे आर्ट आर्ट स्टुडिओ. पण त्याच्यामध्ये आरेवर्क आहे, मातीकाम आहे, ज्वेलरी, हस्तकला आहे, चित्रकला आहे, सगळ्या गोष्टी इथं. राईट. त्यांना काही पाहायचं असेल तर मी जसं म्हटलं होतं की प्रत्येक ठिकाणी स्क्रीनची व्यवस्था करून ठेवलेली. तर हा ब्लॅक बोर्ड वाटतो आपल्याला, व्हाईट बोर्ड वाटतो, पण गरज असेल तर असं स्क्रीन पण प्रत्येक ठिकाणी अवेलेबल आहे. मग हे मुलं इथे स्क्रीन जी बघतात ती त्यांना काही प्रश्न पडला म्हणून बघतात? प्रश्न पडला म्हणून किंवा नवीन काही शिकायचं. इथं आर्ट स्टुडिओ तर आर्ट रिलेटेड त्या गोष्टी चालणार. ओके. मग इथे असेल तर फक्त आर्टच्याच गोष्टी हो, पण त्यांना गरज असेल ते करतील सर. राईट. प्रत्यक्षामध्ये मी सर यायच्या आधी जेव्हा ही शाळा पाहिली तेव्हा मला इथं दिसलं की 2च वर्गखोल्या आहेत, बरोबर ना? हो. ही एक वर्गखोली आहे आणि ही एक वर्गखोली आहे. पलीकडे तुम्ही एक छोटासा स्टुडिओ केला आणि ह्या वर्गखोलीमध्ये कुठल्यापैकी एक वर्गखोली आपण दाखवू. आता हे जे तुम्ही केलं आहे हे पुन्हा आलेल्या विद्यार्थ्यांना भूगोल कळावा अशा दृष्टीनं हे प्रत्येक भाग याचा सुटा होतो, बरं, काढता येतो आणि परत तिथं तशा पद्धतीने ही मुलं करतात का? ते करतात, मुलांनीच केलं हे सगळं. मग ते याचा फायदा असा होतो की हे करत असताना कोणता देश कुठे आहे, एक त्याला ते आत्मसात होत जातं. लावावा लागतो. कोणता देश कुठे आहे, कोणत्या खंडामध्ये, काय त्याचे. आणि हे करता करता त्याच्या पाठीमागच्या चर्चेतून काही इतिहास पण उलगडत जातो. हे शिकणं असं प्रॅक्टिकली झालं ना की मग फार मजा येते ते शिकायला. मी पंजाबमध्ये गुरदासपूर जिल्ह्यामध्ये एक मुलींची शाळा बघितली होती. 3,500 मुली तिथे आहेत, एकही शिक्षक नाही. वरच्या वर्गातला मुलगा खालच्या वर्गातल्या मुलांना शिकवतो. ही कॉन्सेप्ट मी जेव्हा महाराष्ट्राला दाखवली तेव्हा खूप लोक अचंबित झाली होती. तिथे मला हा आपल्या सायकलची जी चेन असते ना, वेस्ट झालेली चेन, त्याच्या माध्यमातून बनवलेला अशाच पद्धतीचा जगाचा नकाशा मी बघितला होता. स्कूल मॅनेजमेंट ती मुलं करत होती. त्यांच्या इयत्ता 10वीच्या वर्गामध्ये एक थैली टांगलेली होती आणि त्याला आव्हान केलेलं होतं की आमच्या इयत्ता 10वीच्या मुलांना कॉपी करताना पकडा आणि हे पैसे घेऊन जा. 1984 साली, कारण मला तर जाऊन पण 4-5 वर्ष झाली तिथे, 1984 साली काहीतरी रक्कम त्यात टाकली होती. ती आज काही लाखात गेलेली आहे. तर हा जो कॉन्सेप्ट येतो तो अशा वेगळ्या प्रयोगात येतो, म्हणून ती जुनी आठवण मी तुम्हाला सांगितली. आणि आता जालिंदर नगरचा हा सरांना ज्या शाळेला 1 कोटी रुपयाचं बक्षीस मिळालं त्या शाळेतल्या 2 वर्गखोल्यापैकी ही एक वर्गखोली. इथे पण सर काय AC वगैरे नाही ना? नाही, इथे नाही AC. बरं. पण तुम्ही 2 शिक्षित शाळा आहे, कारण तुमचा केंद्र प्रमुख हाच, मुख्याध्यापक हाच केंद्र प्रमुख आहे. हो हो हो. बरं. आणि मी जे तुम्हाला बोललो होतो की ह्या रूममध्ये आमची प्रयोगशाळा किंवा स्टेम लॅब आपण म्हणू शकतो, तर तंत्रज्ञानाची जी प्रयोगशाळा होती ती ह्या रूममध्ये चालायची, की जी आता शिफ्ट करून मागे घेतली त्या हॉलमध्ये गेलेली आहे. आणि इथं आम्ही आता गेम झोन करतोय. बरं. त्याच्या संदर्भात सगळी तयारी केलेली आहे आम्ही. त्या गेममध्ये मग ब्रेन जिम पण आहे, त्याच्यामध्ये व्हिडिओ गेम पण आहेत, त्याच्यामध्ये काही लाकडी खेळ पण आहेत. हे सगळं मुलांसाठी, मुलांना असं वाटेल की हे खेळ आहेत, पण प्रत्यक्षात जे मेंदूचे किंवा बुद्धीचे 8 प्रकार आहेत असं आपण म्हणतो, त्या 8 प्रकाराला नर्चर करणारे सगळे खेळ याच्यामध्ये असतील. आणि खेळातून शिक्षण, गेमिफिकेशन शिक्षणाचं. आता उदाहरण म्हणून ह्याला बघू आपण. हे ऋतुचक्र आहे. ऋतुचक्र शिकण्यासाठी याची व्यवस्था आहे. आणि पण तुम्हाला हे सगळं करायचं म्हटलं तर तुम्हाला स्वतःलाही रिसर्च करायला लागेल. हे साहित्य कुठं मिळतं ते बघावं लागेल. हे ज्यावेळेस आपण काय करतो की 24 तास शाळेचाच विचार डोक्यामध्ये ठेवतो, त्यावेळेस हे सगळं सुचत पण जातं. आपण कुठेही गेलो आणि काही पाहिलं तर पार्श्वभूमीला शाळा असते आपली, की आपण लगेच विचार करू शकतो की ही गोष्ट शाळेला आवश्यक आहे. तशा पद्धतीने. पण एक अडचण मी तुम्हाला सांगतो. आपण जेव्हा कुटुंब प्रमुख म्हणून आपल्या कुटुंबात आपली सगळी एनर्जी आपल्या ह्या कामाला देत असतो, तेव्हा कुटुंबाकडे आपल्याला पुरेसं लक्ष देता येत नाही आणि कुटुंबाची ती तक्रार असते. तर तशी तक्रार तुम्हाला घरात नाही का होत? नाही, तसं सुदैवाने माझ्या बाबतीत
ती गोष्ट फार चांगली आहे, तशी तक्रार होत नाही. आणि एक दृष्टीने पाहिलं ना तर सगळी मुलं ग्रामस्थ असतील किंवा हे सगळ्या सहितच कुटुंब आहे ना आपलं. नाही, कुटुंबाचा पण आकार त्यांचा सुद्धा वाढलाय थोडा. यथोचित सन्मान झाला पाहिजे, कारण त्यांच्या कॉन्ट्रीब्युशन शिवाय कुटुंबाच्या, मी नेहमी म्हणत असतो तुम्ही कुठेही असा कसेही असा त्यांच्या कॉन्ट्रीब्युशन शिवाय काही होत नाही. सो ही सरांची इथे ब्लॅकबोर्ड मला दिसला, इथे डिजिटल बोर्ड आहे, बरोबर. अशा दोन्ही डिजिटल बोर्डवरती तुम्ही शिकवू शकता. आता जे प्रेक्षक आणि जे शिक्षक किंवा जी मुलं हे बघतायत त्यातले जे ग्रामस्थ आहेत आणि जे शिक्षक आहेत त्यांना हा प्रश्न पडेल की ह्याला सगळी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट खूप लागेल, है ना. हो, तो प्रश्न आहे, तो काही इतक्यात सहज सोपा सुटणार नाही. तुम्ही काहीतरी दाखवलं म्हणून ते तुम्हाला मिळालं. साधारणपणे ही गुंतवणूक जी आहे ती CSR मधनं जरी झाली असेल नाही, तरी सुरुवातीची गुंतवणूक CSR मधून नव्हती. बरं. सुरुवातीची गुंतवणूक म्हणजे ज्यांची मुलं शिकतायत त्यांनी आपल्या मुलांसाठी कशी शाळा आवश्यक आहे याचा विचार करायचा. काही सूचना असतील किंवा काही गरजा असतील त्या आम्ही त्यांच्या पुढे मांडायच्या. थोडं पालकांना मी विनंती करतो, आपण ते शूट करतोय त्यामुळे तुमचं मध्ये येणं थोडं अडचणीत होत आहे. त्यांनी ती परिपूर्तता करायची त्या सगळ्या गोष्टी. आता हे काय सर, यश कुठे रे येईल तो यश येतो. हा, मुलांनी ही एक अशी गाडी बनवली की जी टोटली रिमोटली मोबाईलवरती ऑपरेट करू शकतील. ती कुठेही जाऊ शकते गाडी. याच्यामध्ये इतक्या वेगवेगळ्या आणि ॲडव्हान्स टेक्निक त्यांनी टाकलेले आहेत की कुठलंही काम त्यांना अपेक्षित असणार ही गाडी करू. जसं की सपोज एखाद्या ठिकाणी पाठवायचे, तिथं काही याला कॅमेरा देतील आणि तिथली पूर्ण डिटेल घ्यायची, सर्वे करायचा आहे, अशा सगळ्या गोष्टी याच्यामध्ये फार ॲडव्हान्स केले मुलांनी. वा, आपण ते बघू ऑपरेट करून. आणि मग आता तुम्ही हे तुम्हाला मिळालेले पुरस्कार शाळेला, इथेही पुन्हा तुम्ही एक TV सेट लावलाय आणि ही पण एक तुमची क्लासरूम आहे. जी, मला वाटतं त्या क्लासरूम मध्ये एक चक्कर आपण टाकूयाच. या. इथे मात्र तुम्ही पुस्तकांचा एक मोठा संच पुस्तकांचा एक मोठा संच आहे. इथे मुलं खरोखर वाचतात की कसं? खूप चांगलं म्हणजे अवांतर वाचन आहे हे खूप चांगल्या दर्जाचं आहे आमच्या मुलांचं. बरं. आणि जाणीवपूर्वक आम्ही ते वाचायला तेवढा वेळ पण देतो, शाळेत पण देतो, घरी पण तशी संधी देतो. साधारण 3-3.5 पुस्तकं आहेत. वा. आणि मुलांचं म्हणजे सुरुवातीपासून खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं वाचन चालू असतं. हा एक चार्जिंग स्टेशन बनवलंय जेवढे जिथे सगळे तुमचे डिजिटल इक्विपमेंट्स, हो, आयपॅड आहेत, लॅपटॉप आहे, ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याचं चार्जिंग स्टेशन इथं केलंय. सुपर. ज्याला चार्जिंगला ठेवून. आता तुमची मुलं ह्याच्यावर शिकतात का ब्लॅकबोर्डवरती शिकतात? नाही, ह्या गोष्टी अशा सिंगल कशावर असं नाही, जी गरज आहे त्यावरतीच शिकणं चालू असतं त्यांचं. ही संगीत साहित्याची व्यवस्था आहे आमची. कौशल्य शिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी तिथं आहेत. हे काय? हे नेमबाजीसाठीच आहे. ओके. इथं मुलं नेमबाजी पण शिकतात का? नेमबाजी पण शिकतात. हो, प्रॉपर एकदम जी कॉम्पिटिशनमध्ये जे चालतं सगळ्या सिस्टीम्स इथं उपलब्ध. तुम्ही एवढा बारकाईने विचार केला, हा तुमचा वाबळेवाडीचा अनुभव म्हणून तो अनुभवात येत गेला की तुम्हाला हे सगळं ठरवून करायचं होतं? कारण जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये असा नेमबाजीचा पासून ते इतका मोठा विचार करणारे नाही आहेत माणसं. शाळा म्हटलं ना की मुलांना ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या गोष्टी आपण तिथं प्रोव्हाइड करून दिल्या पाहिजे, तरच तिला शाळा म्हणता येईल आपल्याला. असं नाही की एक म्हणजे समजा आपण डिजिटल स्कूल म्हणतो तर फक्त डिजिटलीच विचार केला, असं नाही. ह्या शाळेमध्ये त्यांची जडणघडण होण्यासाठी ती शारीरिक असू द्या, बौद्धिक असू द्या, भावनिक असू द्या, सामाजिक असू द्या किंवा स्पिरिच्युअल असू द्या, ही सगळी जडणघडण शाळेतच होणार. ओके. आणि ही होण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहे त्या परिपूर्ण शाळेमध्ये पाहिजेत. काही तडजोड करण्याची इथं कारण नसते आणि त्याच्यासाठी फार पैसा लागत नाही ना. मी सुरुवातीला सांगितलं की 10-12 लाख रुपये लागत होते. ते टप्प्याटप्प्याने ह्या ग्रामस्थांनी त्यांची काही स्वतःच्या पद्धतीने त्यांनी काही कार्यक्रमामध्ये काटछाट करून, काही स्वतः त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करून गरजा जशा आहेत वस्तुरूपाने त्या इथं आणून दिल्या. मुलांच्या शिक्षणावर कुठलीही आम्ही तडजोड करत नाही. ज्या गोष्टी पाहिजेत त्या गोष्टी उपलब्ध करून द्यायच्या. कुणी करायच्या वाट न पाहता ज्यांची मुलं शिकतायत त्यांनी करायच्या. कारण वाट जर आपण पाहत राहिलो आणि त्याच्यामध्ये 10-5 वर्ष जर निघून गेली तर त्या पिढ्यांचा दोष काय, ज्यांचं नुकसान होणार आहे. याच हा मिरर का लावला सर तुम्ही इथे?
तो मुलांच्या स्वतःला पाहणं, मेकअप करणं. मलाही बारीक बारीक प्रश्न पडतात. आता सरांनी हा इथे यांचं छोटंसं कार्यालय आहे आणि ही जी मुलं आहेत तुमची वाबळेवाली जी मुलं मला वाटतं तिथं बसली आहेत सगळी हो. है ना, त्यांना एकदा बोलू आपण. ही त्यांची जुनी विद्यार्थी आहेत सगळी, त्या टीमला एकदा बोलू आपण. इथेच बसलेत आत. इथेच आहेत का? बरं, छान, या. तर हे त्यांची जुनी टीम आहे. हे जरा मला येऊ द्या ना रे आतमध्ये. या सर, तू आता तिथे बस आणि मला सांगते हे काय आहे. हे अकॉस्टिक आहे, हे तर लगेच लक्षात आलं माझ्या की पूर्णपणे तुमचा आवाज इथे जात नाही आहे बाहेर. हां, ही काय आहे? तुझं नाव सांग. माझं नाव आशुतोष. येस. आणि तू मी आशिष. तू काय करतो? मी सध्या यांच्याबरोबर आलो. ओके, तुम्ही सगळ्या वाबळेवाडीचेच आहेत ना? मग आपण बोललो ह्यातले बरेच लोक हे विद्यार्थी हे COEP मध्ये इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत आहेत, काही जण नीटची तयारी करत आहेत, कोणी BBA झालेलं आहे आणि हा तर ओपन स्कूलिंग करतोय. व्हेरी गुड. आणि तू कितवीला शाळा सोडलीस? 8वी नंतर. सर गेले की तू शाळा सोडली काय? हा 8वी पर्यंतची वाबळेवाडी शाळा, त्यानंतर ओपन स्कूलिंग. आणि आता 12ची परीक्षा दिली? 12ची सब्जेक्ट 4 क्लिअर केलेत मी. ओके, सोबत ते पण टप्प्याटप्प्याने करतो काय तू? 18 वर्ष वय नाहीये पूर्ण. ओके, म्हणून 16 वर त्याची मॅच्युरिटी. मग अशी मी बऱ्याच ह्या मुलांना बघितलं की त्यांची विचार करण्याची प्रक्रिया मला इतर मुलांच्या तुलनेनं थोडीशी उजवी वाटली. पण हे काय आहे? ही पूर्णपणे साऊंड प्रूफ रूम आहे. सध्या याच्या मागचा उद्देश असा होता, एकतरी तर रेडिओ RJ सेटअप आहे म्हणजे सध्या इंडस्ट्री लेवल मध्ये जे खूप हाय डिमांड असणारे जे स्किल्स आहे, जसं की मार्केटिंग, इन्फ्लुएन्सर आणि मीडिया, हे जे त्यामध्ये ॲनिमेशन्स असेल किंवा व्हिडिओ क्रिएशन असेल, कॉन्टेंट क्रिएशन असेल, असे जे एंडलेस हाय व्हॅल्यू स्किल्स आहेत. बऱ्याचदा लोक काम तर करतात, बट स्वतःचं काम दाखवणं पण एक कला आहे आणि हे आमच्या विद्यार्थ्यांना आम्ही प्रोव्हाइड करतो. ते ह्या रूम मधून एखादा आपण करून बघू प्रयोग. मी एक स्टुडंट इथं तो पण सेटअप करेल, कारण हा रेडिओ जॉकी सेटअप तो लीड करतो. ओके, मी जस्ट प्रोव्हाइड करून त्यांना गाईड केलेलं आहे. ओके, बट याची रेंज 10 किलोमीटरच्या एरिया. चला, तुम्ही सगळे वाबळेवाडीचे लोक मुलं मला सांगा, तुम्ही सरांच्या हाताखाली शिकलात ना? कोण कोण शिकलंय? सगळेच. काय वैशिष्ट्य आहे सरांचं? तिकडे बघून सांगा आता मला. हा, अरे इतर शिक्षक आणि सरामध्ये काय फरक आहे? त्यांनी कधी आम्हाला असं फील येऊनच नाही दिलं की ते गुरुजी आहेत किंवा शिक्षक आहेत. कायम मित्रासारखं सोबत राहून प्रत्येक गोष्टीत आम्हाला असं भीती नव्हती वाटत. इकडे 4 एकर शेती आहे तिकडे, 4-5 एकर. इकडे अंबाबाई, इकडे चल. हा, गुरुजी म्हणाले की मी तुझा शिक्षक नाही. हा, ते कधी असं शिक्षकासारखं त्यांनी आम्हाला भीती दाखवून नाही दिली. आता एखादा असताना आपण एक गोष्ट मला येतच नाहीये, मी एकदा विचारायला गेले, ते शिक्षक आहेत, मग ते म्हणतील बा ठीक आहे मी सांगतो. दुसऱ्यांदा गेला, तुला कळत नाही का, येत का नाही? त्यांनी कधी असं जाणून नाही दिलं. किती वेळा आपण विचारायला जावं, ते काय मित्रासारखं समजून सांगणार. घरचा काही प्रॉब्लेम असला सांगितलं की ते लगेच त्याच्यावर आपल्याला काहीतरी सांगणार. नाही, हिला नाही तसं वाटत. इकडे तू. सर, मी जे विषय मित्राची कन्सेप्ट सांगतो ना, ती कन्सेप्ट ह्या मुली सरांबद्दल मला सांग. सर, प्रत्येक मुलाकडे लक्ष देतात. जेव्हा वाबळेवाडीला होते तेव्हा सर मुख्याध्यापक होते, एवढा पट होता, पण एक ना एक मुलाकडे सरांनी लक्ष दिलंय. लॉकडाऊन मधला मला किस्सा आठवतोय. आम्ही गावाकडे होतो आणि माझा भाऊ क्लासला जॉईन झाला नव्हता. सरांनी फोन केला. ती सगळ्या पाहुण्यांमध्ये पण एवढी विशेष वाटणारी गोष्ट होती की सर प्रत्येक मुलाकडं एकेका मुलाकडे एवढं लक्ष देत आहे. आणि ही मुख्याध्यापक असताना सगळ्यांकडे लक्ष देणं ही गोष्ट सोपी नाही. तू काय करते सध्या? मी सध्या BBA फायनान्स केलंय आणि LLB ची तयारी. ओके, तू फार लाजते बाबा. मग अशी पण मागे बसली होतीस तू. काय नाव तुझं पूर्ण? काय करते वैष्णवी तुझं? मी VIT ला IT ब्रांच माझी. ओके, तुला आता ITच व्हायचं, असं 24 तास काम करायचं खाली मान वाकेपर्यंत. आणि काय सरांबद्दल तुझं मत? सर म्हणजे त्यांच्यासारखे सर मी आतापर्यंत कुठे बघितले नाहीयेत. मग त्यांनी ते उगे समोर आहेत म्हणून म्हणायचं आपण. असंच जेन्युइनली वाटतं. म्हणजे त्यांचं मोटिवेशन म्हणजे आता आम्ही इकडे पण आहेत ना, इंजिनिअरिंग करतोय, तर तिथं पण म्हणजे असं एखादी गोष्ट आली नाही ना की असं वाटतं अरे आपण वारे गुरुजींचे विद्यार्थी, आपल्यासाठी काहीच अवघड नाहीये. मग ते एक मोटिवेशन भेटतं आणि सेल्फ स्टडी त्यांच्याकडूनच शिकलोय आम्ही. वाह, हे मला फार महत्वाचं वाटलं की आपल्या शिक्षकाने आपल्याला, तुम्ही विषयाच्या बद्दल बोलत होता, विषय मित्र म्हणून जी बाहेर सिस्टीम मला त्याची बाग दाखवायची शाळेची. ही जी मुलगी आहे सिद्धी, मी सिद्धीवर विषय मित्र हिच्यापासून सुरू. का आम्हाला बाहेर जाऊ दे. हा, विषय मित्र म्हणजे जी आपली कन्सेप्ट आहे, आपली फार इनोव्हेटिव्ह कन्सेप्ट आहे. आणि खरं तर आजचं हे बक्षीस मिळायला ते सगळ्यात मोठं कारण आहे की एक
शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत राहतो, पण कधी कधी एक सिच्युएशन अशी असते की शिक्षकांनी शिकवलं पण बऱ्याच मुलांना समजलेलं नसतं. त्यांच्यासाठी काही मुलांना लगेच समजतं, काहींना लगेच समजत नाही. त्यांच्यासाठी कुठलीच पॅरलल यंत्रणा नाही आहे शाळेमध्ये. विषय मित्र ही त्यांच्यासाठीची पॅरलल यंत्रणा आणि ती मुलांच्या मधूनच असतात. ते ओके, म्हणजे मुलंच मुलांना शिकवतात. शिकवतात हो हो, किंवा जे मी आता डाऊट क्लिअर करतात. पंजाबची जी गोष्ट सांगितली जी जी ती फार इनोव्हेटिव्ह कन्सेप्ट आहे आणि रिव्होल्युशनरी. शाळांमध्ये खरोखर सो तुम्हाला जर शिक्षण क्षेत्रामध्ये मूलभूत काही बदल करायचा असेल तर ही पद्धती तुम्हाला वन ऑफ द बेस्ट वाटते. वन ऑफ द बेस्ट. आणखी अनेक की पद्धती वरिष्ठ आहेत. मुलांनी कनिष्ठ विद्यार्थ्यांना शिकवायचं. नाही, होतं काय, समजा एवढी मुलं आहेत समोर आणि मी शिकवलं, एक कॉमन प्रश्न असतो आमचा, समजलं का, आणि तेवढंच कॉमन उत्तर असतं हो हो म्हणून. समजलं, बरोबर. पण अर्ध्यापेक्षा जास्त मुलांना समजलेल्या नसतात काही गोष्टी. मग ह्याच्यासाठी काय करायचं, तर समजा ही एकदा असं झालं होतं, तो आनंद म्हणून मुलगा होता आणि त्याला गणित आम्ही शिकवत होतो एकत्र बसून सगळे. आमच्याकडे वर्ग वगैरे ही काही प्रकार नाही. ओके. हां, सगळेजण एकत्र बसून शिकतात. कोणकोणत्या वर्गात त्या अर्ध्या मुलांना सांगता पण यायचं नाही. तर त्या ठिकाणी मी 3 वेळा शिकवून त्याला समजत नव्हतं, ओरडलो. तर ही म्हटली होती मला की तुम्ही राहू द्या, तुम्ही पुढे शिकवा, मी त्याला नंतर शिकविल, येईल त्याला. वा. ती कॉन्फिडन्स तिचा मला पण हसायला आली होती. पण नंतर मी ठीक आहे म्हणलं, सोडून दिलं. पुढचं आम्ही चालू केलं. धक्का दुसऱ्या दिवशी होता, त्याला खरंच येत होतं सगळं. मी म्हटलं कसं येत आहे, तर म्हणलं मला सिद्धीने शिकवलं. व्हेरी गुड. आमच्यासाठी मेसेज हा होता की शिक्षकापेक्षा मुलांकडून अधिक चांगलं शिकतात. अरे मला वाटतं की सरांच्या ह्या 1 कोटीच्या बक्षीस मिळालेल्या शाळेच्या सैरबरोबर मी जे राज्याचे आपले शिक्षण मंत्री आहेत त्यांच्याकडे तर हा व्हिडिओ पाठवणारच आहे. त्यांच्यासाठी पण हा मेसेज. आणि शिक्षण क्षेत्रात मला कायम असं वाटतं की जे शिक्षण क्षेत्रासाठी म्हणून ताळेबंद आखतात त्यांनी खरं तर ह्या लोकांना, मी इथे आलो गेल्या 2 तासामध्ये मी अनेक जणांशी बोलतोय नेहमीच्या पद्धतीनं, तर बऱ्याच नवीन गोष्टी करतात. पण आत्ता सरांनी जे सांगितलं त्याची खरोखर सुरुवात व्हायला काहीच हरकत नाही आहे. मधल्या काळात असे काही प्रयोग झाले होते माझ्या माहिती झाले होते. विनोद तावडे असताना काहीतरी केलं, माहित नाही ते किती फ्रुटफुल झालं. आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून त्यावेळेस तो प्रयोग होता. नंतर आता जस्ट मागच्या वर्षीच. पण हा तुमचा स्टुडिओ किती म्हणजे इथे रेडिओ पण सुरू केला तुम्ही? हा, रेडिओ स्टेशन आहे. त्यानंतर थोडं दिली जरा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग रूम म्हणून वापर होतो याचा. बरं. संगीताचा आमचा जो एक ग्रुप आहे, डेडिकेटेड काम करतात आता पोरं त्याच्या. आज ती मुलं नाही आहेत, पण आज ती कोणत्या लेवलवर त्यांची तयारी हे जर आपण पाहिलं, त्यांचं वय आणि त्यांची तयारी, वा, तर पुढच्या काळात हे कलाकार आहेत हे मी आता सांगू शकतो. बढिया. नावाजलेले. तुम्ही खरोखर सर्वांगीण मुलांचा विकास करण्याच्या दृष्टीने ज्याला जे शिकायचंय किंवा जेवढी अंग असतील आपल्याला कळलेली असं समजा आपण, त्या सगळ्याला एक्सप्लोर करण्यासाठी इथं संधी. सुपर्ब. पण मग आता ज्या मुलांना तुमच्या ह्या शाळेत प्रवेश घ्यायचा, आता हे बघतायत ती मुलं, तर त्यांना आता कशी संधी मिळणार? नाही, हे वाढवीत चाललोय इथं की इन्फ्रास्ट्रक्चर होईल लवकरच. राज्याचे सचिव महोदय, आयुक्त महोदय किंवा आपल्या जिल्हा परिषदचे पाटील, आता इथेच उभा राहून सांगू कर मला तुमची बाग दाखवायची. आता हे काय केलं तुम्ही? ही आमची एम्पी थिएटर टाईप अशी एक रूम आहे की जिथं आम्हाला एकत्रित बसून बोलायचं असतं. त्यावेळेस आम्ही इथे येतो सगळे. ओके. आणि सारं एकत्रित सूचना, एकत्रित काही शिकणं ह्या गोष्टी इथं चालतात आमच्या. बरं. इथे पण तुम्ही तेच पुन्हा डिजिटल बोर्ड बनवला एक? हो हो, राईट. आता मला सांगण्यासारखं खूप आहे आणि दाखवण्यासारखंही खूप आहे, पण आपल्याकडे अर्थात वेळेची मर्यादा आहे. ह्या म्हणजे तर तुम्हाला किती छोट्या छोट्या गोष्टी, शूज कसे ठेवावेत, तुमचे खेळाचे साहित्य कशी नीट असावेत, सगळ्यात छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी बघितल्यात. पण मला सगळ्यात चांगलं आवडलं, कारण मी निसर्गावर प्रेम करणारा मनुष्य आहे म्हणून, की तुम्ही छान बाग पण केली आहे. तिकडे झाडाला काहीतरी टांगलंय. हो, जेवढी कमी जागा आहे त्याच्यामध्ये आम्ही जास्तीत जास्त बसवण्याचा प्रयत्न. कमीच जागा आहे तुम्हाला शाळेला? जी बाजू ही, ह्या आतल्या बाजूला 120 प्रकारचे 120 वृक्ष आहेत. 120 प्रकारचे वृक्ष आहेत? 120 प्रकारचे. आम्ही फार मोठं जरी करू शकलो नाही, पण आम्ही त्या गोष्टी सिस्टमॅटिक आम्ही मुलांना त्याची ओळख करून देऊ शकतो. आता हे खेळताना पडलंय तुमच्या मुलाचं. तर तसे आम्ही त्याला ओळख करून देण्यासाठी ह्या सिस्टीम आम्ही सगळ्या वापरू शकतो. आतून जे केलंय हे हायड्रोफोनिक आहे. इथं पालकाचं आम्ही पालक लावतो. तो पालक जो रक्तवाढीसाठी चांगला असतो तो याच्यामध्ये जातो, MDM मध्ये जातो, मिड डे मीलमध्ये. बाहेरच्या बाजूने फळझाडं सगळी लावलेली आहेत.
पलीकडं नानांच्या शेतामध्ये आम्ही एक फ्रूट ऑर्चर्ड तयार केलेलं आहे 50-60 झाडांचं. त्यानंतर इथं आम्ही ॲग्रीमिडियम स्कूल म्हणून एक प्रोजेक्ट केला आहे त्यांच्याच शेतामध्ये. त्यांनी पूर्ण त्या शेताची जबाबदारी आमच्यावर दिलेली आहे की तुम्हाला जे काही करायचं आहे तिथं करू शकता. चांगली माणसं आहेत, मुलांचं शिकणं होतं कसं याचा अंदाज आलेली माणसं आहेत. बऱ्याचदा असं आपण होतं कसे ना, आहोत तसे लोक जुळत जातात. ते पण, आणि बऱ्याचदा असं होतं की काही पालक असतील किंवा व्यवस्थेतली माणसं असतील, शिकलेले असतात पण शिक्षण म्हणजे काय याचा अजून अंदाज आलेला नसतो. यांना तो कसा आलाय ते त्यांना कळलं का त्यांनी विश्वास ठेवला माहीत नाही, पण त्यांना तो प्रॉपर अंदाज आलाय आणि त्यामुळं प्रयोगांना फार सपोर्ट करतात चांगले सगळे. व्हेरी गुड. तर ॲग्री मीडियम स्कूल म्हणून जो प्रोजेक्ट आहे आमचा, तो पण एक पुढच्या काही काळामध्ये फार अफाट लेवलवर जाईल. जसं आपण इंग्लिश मिडियम स्कूल म्हणतो की इंग्लिश शिकायला जात नाही तिथं कोणी, इंग्रजीतून ज्ञान घ्यायला जातं. ॲग्री मीडियम स्कूल प्रोजेक्टमध्ये इकडं शिकला नाही तर शेती करायला जाईल अशा हेतूने नाही घेत तो प्रोजेक्ट आम्ही. शेतीतलं काम करता करता पुस्तकातल्या कन्सेप्ट क्लिअर होतात आणि पाठांतर केलेल्या मुलापेक्षा जास्त मार्क पाडू शकतात तिथली मुलं. अशा पद्धतीचा तो एक प्रयोग आहे आमचा. आता अगदी मुलाखतीच्या शेवटच्या भागात होत म्हणून विचारतो मी, हे सगळीकडं अगदी अनुदानित शाळा असतील, खाजगी शाळा असतील, ज्यांचा सरकारशी संबंध नाही आहे, आणि तुमच्या जिल्हा परिषदेच्या शाळा असतील, हे सगळीकडं करणं शक्य आहे का? हे प्रत्येक शाळेमध्ये करणं शक्य आहे. कारण ज्या पद्धतीने इथं आम्ही केलं आहे याचं त्याला फार सिम्प्लिफाय केलं. या माळरानावर आम्ही करू शकतो याचा अर्थ सोपं असल्याशिवाय करू शकत नाही. याला विनाकारण अवघड करण्यात अर्थ नाही. विनाकारण पण त्याची काय पंचसूत्री असेल, सप्तसूत्री असेल की हे करायला पाहिजे तुम्ही, मग होतात ह्या गोष्टी. त्याच्यावर अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार किंवा मार्गदर्शनानुसार त्याच्यावर आता आम्ही लिहायला पण सुरुवात केली. ते लिहितोय आता आम्ही प्रॉपर पद्धतीने. पण ठीक आहे, तुम्ही लिहाल तेव्हा लिहाल, पण आता पंचसूत्री, सप्तसूत्री, दशसूत्री तसे काही प्रोजेक्ट्स आहेत. आता आम्ही त्यांना वेगवेगळे अनेक प्रोजेक्ट समजा 25-30 असतील, पण आता त्याला कंप्रेस करतोय की फार गोंधळ नाही करायचा. टू मच करिक्युलमची अवस्था नाही झाली पाहिजे. त्याला कमीत कमी याच्यामध्ये कसं बसवायचं. जसं इंटिग्रेशन आहे, इंटिग्रेशन हे 5च धड्यांच्यावर येतं शेवट, आणि 5 धडे किंवा 5 थीम शिकवल्या, 5 प्रोजेक्ट केले, पहिली ते 7वी पर्यंतचा अभ्यास संपलेला असतो. अशा लेवलवर आता आणतोय सगळं. आणि हे फार सोपं आहे, सहज शक्य आहे, कुणीही करू शकतं, कुणीही करू शकते. आता ज्यावेळेस त्या सगळ्या गोष्टी, आणि त्याचं पण काम संपत आलंय आमचं, त्या लिहिण्याचं किंवा त्याच्या संदर्भात काही करण्यात, तर त्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आम्ही आणि ते ओपन टू ऑल आहे सगळ्यांसाठी. ते तुम्ही आता जे सांगितलं ते एज्युकेशनल करिक्युलम बद्दल सांगितलं. हो, पण हा सेटअप करण्याच्या दृष्टीनं, एक मानसिकता तयार करण्याच्या दृष्टीनं, जर लोकांना कन्व्हिन्स करण्याच्या दृष्टीनं काय करायला पाहिजे? त्या जर तुम्ही म्हणले तसं 5 गोष्टी आपल्याला सेपरेट करायचं म्हटलं ना, तर त्यातली पहिली गोष्ट आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर सगळं. मग त्याच्यामध्ये सिव्हिल, डिजिटल, टेक्निकल सगळं इन्फ्रास्ट्रक्चर. पहिल्यांदा तो तुमच्याकडे मस्ट आहे की इन्फ्रास्ट्रक्चर असायला पाहिजे, सुंदर असलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की आपण लोकसहभाग कंपल्सरी. ठीक आहे. तिसरं, सरकारी शाळा मोठी करायची असेल आणि टिकवायची असेल तर लोकांना वाटलं पाहिजे की माझी शाळा आहे, माझी शाळा. ठीक आहे, ह्या झालं 2. तिसरं, प्रत्येकाचा सहभाग असला पाहिजे. तिसराही आलं लक्षात, आर्थिक नाही म्हणत मी, काही ना काहीतरी कामात सहभागी असू शकतो. तिसरा, टीचर एम्पॉवरमेंट. ओके, त्यांना काय ट्रेनिंग द्यायचं आहे? ट्रेनिंग देता येईल किंवा काही गोष्टी सांगता येतील, समजून घेण्यासाठी, वाचनासाठी काही देता येईल किंवा मोटिवेट करता येईल. कसलीही गोष्ट आहे. मोटिवेशन सुद्धा ट्रेनिंगपेक्षा कमी नसतं. मला हे करायचंय, मी जबाबदारी घेतली असं जर मला वाटलं तर मी काहीही करू शकतो. मला कुणाची मदत मिळते नाही मिळत, मला ट्रेनिंग आहे नाही, काही फरक पडत नाही. मोटिवेशन आणि सपोर्ट, त्याला काही बाबतीत म्हणजे आपलंच उदाहरण पाहायचं म्हणलं तर प्रोटेक्शन मेकॅनिझमची सुद्धा आवश्यकता आहे त्या गोष्टीला, त्या शिक्षकाला. ते आपण केलं पाहिजे. मग त्याला प्रशासन आणि व्यवस्था यांनी सगळ्यांनी मिळून केला पाहिजे. त्याची तर फारच गरज असते. त्यानंतर मग मुलांची डेव्हलपमेंट आपण पाहू शकतो. त्यानंतर पण मला वाटतं ही त्रिसूत्रीच तुम्ही इतकी महत्वाची सांगितली की ह्या त्रिसूत्रीवरच सगळं उभं राहू शकतं. अजूनही 2 गोष्टी आहेत. मुलांची डेव्हलपमेंट, मी जे बोललो ना की ज्याला जे शिकायचे ते शाळेत आहे का नसावं. मुलं सगळ्या प्रकारचे येणार आहेत शाळेत.
आणि त्यांना माझ्याकडे काय आहे तेवढंच देण्यापेक्षा तुला काय पाहिजे ते इथं मिळणार आहे हे ज्यावेळेस आपण ठामपणे सांगू शकतो तर तिला म्हणायचं शाळा. आणि 5वी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट राहते, तिला सगळीकडे दुर्लक्ष केलेलं आहे. एकाही शिक्षणशास्त्राच्या पुस्तकात तिचं बद्दल काहीही लिहिलेलं नाही आहे. तिला स्कूल कल्चर म्हणू शकतो आपण. बरं. शिक्षकापेक्षा जास्त काम जर कोणी करत असेल तर स्कूल कल्चर करत आहे. आणि ते स्कूल कल्चर ते अफाट आहे. इथं आलेला मूल त्याच्या जीवनावर काय परिणाम घेऊन जाणार आहे, त्याची जडणघडण कशी होणार आहे, ते स्कूल कल्चरमधून डेव्हलप होतं. आणि स्कूल कल्चर ह्या सगळे शिक्षक, पालक, ग्रामस्थ, विद्यार्थी आणि त्यांच्यासाठी तयार होणारा जो एक एन्व्हायरमेंट असतं त्याच्यावर डिपेंड असतं ते स्कूल कल्चर कसं डेव्हलप होतं आहे त्या शाळेचं. आणि त्या कल्चरमध्ये कोणाची जडणघडण कशी होते ही खरं तर सुरुवातीला पाहिलं ते निर्जीव गोष्ट आहे, पण जसं त्याच्यामध्ये आपण प्रोग्राम करत जाऊ, कोड त्याला देत जाऊ, तशा प्रकारचं हे ह्युमन ब्रेन हा पण कोडिंग करूनच भरावं लागतोय ना नंतर. तर आणि हे वय तेच आहे. आमच्याकडे ज्या वयात मुलं असतात 13-14 वर्षापर्यंतच हे होणं शक्य आहे, तिथून पुढे होणार नाही. आमच्या हातात असणारी मुलं आहेत त्यांचं जे वय त्या वयामध्ये आम्ही हे करू शकतो. काहीही सांगा, ह्या मुलाला काय बनवून द्यायचं, मी भौतिकवादातून म्हणत नाही, याला कशी व्यक्ती बनवायची आम्ही बनवू शकतो. वा सर, ह्या मुलांच्या मला वाटतं ह्या नोटवरती आपण थांबूया की तुम्ही हा जो विश्वास महाराष्ट्राला दाखवला आहे की एक शिक्षक असा विद्यार्थी घडवू शकतो की जो राष्ट्र निर्मितीच्या कामामध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल. नक्की. आणि त्यासाठी तुम्ही ही पंचसूत्री सांगितली. आता अडचण अशी आहे की हा व्हिडिओ बघून अनेक लोक म्हणतील की आता तुम्हाला संपर्क कसा साधायचा, तुमचा मोबाईल दिला तर तो बंदच होणार नाही, तर तुमचा ईमेल आयडी आपण देऊ. तुमचा ईमेल आयडी कोणता आहे? wareguruji@gmail.com सोपा ईमेल आयडी. ओके. आणि तुमचा एखादा असा व्हॉट्सअप नंबर आहे की ज्याच्यावरती तुम्ही रिप्लाय करू शकता त्यांना? व्हॉट्सअप नंबर माझा एकच फोन आहे. नाही, मग त्याच्यात खूप अडचण आहे. असो, आता वारे गुरुजींनी जे तुम्हाला ईमेल आय डी दिलेला आहे तो तुम्ही जरूर त्यांना मेल करा. त्या प्रश्नांची उत्तरं ते तुम्हाला जरूर देतील. आणि मला आशा आहे की तुमच्या मनातल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील की एका सरकारी शाळेला 1 कोटी रुपयाचं आंतरराष्ट्रीय पातळीवरचं इतक्या जगभरातल्या शाळेबरोबर स्पर्धा करून बक्षिसी मिळते कशी. ती तर ठीक आहे की ती एक रक्कम आहे, पण मला त्याच्यापेक्षा सरांनी सांगितलेली पंचसूत्री आणि त्यातलाही शेवटचा भाग की शाळेमध्ये असलेलं जे कल्चर आहे ते कल्चर आणि कोणताही व्यक्ती म्हणजे मुलगा हा राष्ट्रनिर्मितीच्या कामामध्ये कसा येऊ शकतो, ती जडणघडण कसा शिक्षक करू शकतो. मला वाटतं की पुन्हा धोरण करताना माझं तेच म्हणणं आहे की मी जे आधी रणजित डिसलेबद्दल म्हणालो होतो तेच की त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात ते काय करतात ह्याच्यापेक्षा त्यांच्या ते ज्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत त्या क्षेत्रातलं कॉन्ट्रीब्युशन बघून ते शिक्षक आहेत, सहशिक्षक आहेत, प्राथमिक शिक्षक आहेत असं न मानता IAS आणि त्याच्याबरोबरचे समकक्ष असलेल्या लोकांच्या बरोबर त्यांना बसवा आणि ह्या राज्याचं धोरण ठरवा. अन्यथा महाराष्ट्र जो आता शैक्षणिकदृष्ट्या बराचसा मागं पडताना दिसतोय तो असाच मागं जात राहील. पण अर्थात आपण पॉझिटिव्ह नोटबद्दल बोलूया. कॅमेरामन निकेतन माणेसं, मी राहुल कुलकर्णी. आपलं सर गावाचं नाव जालिंदर नगर आहे. जालिंदर नगर. आणि पुन्हा छोटंसं एक मध्ये काहीतरी हे पण दिसलं, जालिंदर नगर हे कनेर सरचं भागवस्ती आहे. कनेर सर हे मोठं गाव आहे, त्याचीच ही भागवस्ती जालिंदर नगर. तिथून